नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. उर्वशीला अशा अवस्थेमध्ये पाहून रुद्र म्हणतो की रूढी परंपरा मी काहीच मानत नाही. तू पहिल्यापासून जशी राहतेस ना तशीच तू राहायचं आहे. उर्वशी लगेच तयार होते, कारण तिला तेच हवं असतं. बायका तिथल्या म्हणू लागतात की अगं तू त्याला समजावण्याचं सोडून तू त्याच्या होमध्ये हो कशी मिळवतेस. तेव्हा ती हात जोडून त्यांना विनंती करते, माफ करा, पण मी माझ्या रुद्राचा शब्द नाही मोडू शकत. सगळ्या दुनियामध्ये मला जर कोणी जास्त प्रिय असेल तर तो फक्त माझा रुद्र आहे आणि त्याच्या शब्दासाठी मी काहीही करू शकते. रुद्र म्हणतो, मावशी आत्ताच्या आत्ता जाऊन ते सगळे कपडे चेंज करून ये. तेव्हा उर्वशीच्या मनासारखं होतं आणि ती तिथून निघून जाते. आता गिरीजा वासंतीला म्हणते, बघितलं ताई, हे सगळे तुमच्या संस्काराचे बाळकडू आहेत, म्हणून तर ते सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत. वासंती म्हणते, हो ना, पण उर्वशी आत्तापर्यंत हेच करत आली आहे. ती नेहमी तिच्या स्वार्थासाठी रुद्राचा ढाल म्हणून वापर करत आली आहे आणि आत्ताही तिने तेच केलं, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. आता इकडे विशाखा आणि श्रीमंत रस्त्यामध्ये भेटतात. तेव्हा श्रीमंत तिला प्रभासबद्दल सांगतो. विशाखा म्हणते, हो ना, खरंच खूप वाईट झालं. गिरिजाचा खूप जीव होता त्यांच्यामध्ये. श्रीमंत सांगतो, हे तर काहीच नाही. वर त्यांच्या खुनाचा आळ सगळा गिरिजावरती आला आहे. त्याच्यामुळे तिच्या डोक्याला एक वेगळंच टेन्शन आलेलं आहे. काल पोलीस आले होते तिला पकडायला. विशाखाला खूप मोठा धक्का बसतो. श्रीमंत सांगतो की नागेश्वर काकांनी पोलिसांकडून 24 तासाची मुदत मागून घेतली आहे. पण या सगळ्यामध्ये गिरिजाला खूपच टेन्शन आलेलं आहे. विशाखा लगेच घाईघाईने गिरिजाकडे जायला निघते आणि इकडे रुद्र श्रीमंतला कॉल करून विचारतो की मी सांगितलेलं काम झालं का. श्रीमंत म्हणतो की तेच करायला चालू आहे. गोडीत ऐकलं तर ठीक आहे, नाही तर त्याला चांगलाच उचलतो. आता इकडे उर्वशी तिच्या खोलीमध्ये येते आणि पुन्हा तिचा पहिल्यासारखा मेकअप करत असते. आता ती आरशापुढे उभा राहून स्वतःचीच हसत असते आणि तितक्यात गिरिजा तिथं येते आणि म्हणते की आनंद ओसंडून देऊ नका, कारण काय ना, चुकून तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद जर रुद्रने पाहिला ना तर त्यांना शंका येईल. काय कमालीची ॲक्टिंग करता हो तुम्ही. म्हणजे स्वतःच्याच नवऱ्याला स्वतःच मारलं, त्यांचा खून केला आणि वरती इतकी छान ॲक्टिंग करताय की जसं काही झालंच नाही आहे. माझ्यावरती तुम्ही सगळा आरोप टाकून दिलात, पण सत्य कितीही झाकलं ना तरीसुद्धा एक ना एक दिवस ते सर्वांसमोर येतच. तुम्हाला लाज नाही वाटत का आरशामध्ये पाहताना स्वतःला. प्रभास काका मला माझ्या वडिलांच्या ठिकाणी होते आणि तुम्ही त्यांना मारून टाकलंत. आता उर्वशी गिरिजाला सुद्धा चांगलीच सुनावते. गिरिजा तिला काही बोलणार तितक्यात रुद्र तिला आवाज देतो, पण तिच्या आधी उर्वशीच घाईघाईने तिथून निघून जाते. आता गिरिजा मनात विचार करते की यांनी कितीही प्रयत्न केले ना तरीसुद्धा या सगळ्याचा पुरावा मी शोधणारच आणि माझ्या माथ्यावर मारलेलं हे पाप मी बरोबर त्यांच्याच गळ्यामध्ये कशी घालते ना, हे आता बघाच तुम्ही आत्ते सासूबाई. आता इकडे उर्वशी रुद्राला सांगू लागते, रुद्र, तू त्या मुलीची मदत कसं काय करू शकतोस. अरे तिने माझ्या थोबाडीत मारलं, माझं कुंकू पुसलं. आता रुद्र म्हणतो की आत्या, गिरिजा फटकळ आहेत, तोंडावर बोलतील, पण त्या कोणाला मारू नाही शकणार आणि प्रभास काकांना तर अजिबात नाही, कारण त्यांचा खरंच खूप त्यांच्यामध्ये खूप जीव होता. आता उर्वशी गिरिजाबद्दल त्याला भडकवत असते, पण वासंती म्हणते, अहो असं काय करताय वंश तुम्ही. जिला तुम्ही ती मुलगी म्हणताय ती मुलगी रुद्राची बायको आहे आणि तो त्याचं कर्तव्यच करतोय. आता उर्वशी वासंतीचंही काही ऐकून घेत नाही आणि तिलाच गप्प बसायला सांगते आणि रुद्रला म्हणते की अरे पुजाऱ्यांनी सुद्धा साक्ष दिली आहे ना की त्यांनी तिला पाहिलं म्हणून. रुद्र म्हणतो, साक्ष तर यांनी सुद्धा दिली आहे तुझ्याबद्दल, पण मी विश्वास ठेवला का. तसंच आहे, माझा जसा गिरिजावरती विश्वास आहे ना तसा तुझ्यावरती सुद्धा विश्वास आहे. उर्वशी म्हणते, अरे तू सगळे नवऱ्याचे कर्तव्य पार पडतोय, पण तिने बायको म्हणून काय केलं आहे का. आता रुद्र म्हणतो, आत्या, तो आमच्या दोघातला प्रश्न आहे, त्याच्यामध्ये तू नको पडूच. त्यांच्यावरती अन्याय होत असताना मी शांत बसू शकत नाही. गिरिजा म्हणते, पण आत्ते सासूबाई, तुम्ही तर घरातच होतात असं म्हणताय ना, मग प्रभास काका तिथं कसे काय गेले याचा तुम्ही विचार केलाय का त्यांना कोणी मुद्दाम तिकडे पाठवलं. उर्वशी लगेच कांगावा करू लागते. बरोबर आहे रुद्र, अरे प्रभास इथून निघून गेला का त्याला कोणी
इथून जायला भाग पाडलं किंवा त्याने जाताना काही लिहून ठेवलं का, हे याचा विचार तू कधी केला आहेस का? तेव्हा रुद्रालाही तिचं म्हणणं पटतं आणि बरोबर म्हणतेस तू आत्या, आपण त्याच्या खोलीमध्ये शोधूयात, कदाचित काही आपल्याला सापडलं तर. आणि दोघेही प्रभासच्या खोलीमध्ये जातात. वासंती म्हणते, बघितलं ना, चांगला रुद्र तुझ्यासोबत येत होता. काही नाही गं, तुझ्या मुदतीचा वेळ फक्त कमी करायचा आहे. गिरिजा म्हणते, पण आई मला वेगळीच भीती वाटते. आत्ते सासूबाईंनी जर माझ्या विरोधात यांचे कान भरले तर मग काय करायचं, हे विश्वास ठेवतील का त्यांच्यावरती? आता इकडे उर्वशी मुद्दाम रुद्राला तिथं घेऊन आलेली असते. आता दोघे मिळून प्रभासच्या रूमची झडती घेतात आणि बरोबर रुद्रला ती चिठ्ठी सापडते जी गिरिजाने त्याच्यासाठी लिहिलेली असते. उर्वशी त्याला विचारते, काय आहे रे त्याच्यामध्ये? तेव्हा तो तिला काहीच न सांगता तडक गिरिजाकडे येतो. आता इकडे नागेश्वर गिरिजाला म्हणतो, काय सुनबाई, एकदम निवांत उभे राहिल्यात. माहिती आहे ना, तुमचा वेळ हळूहळू कमी होतोय. तुम्ही इकडे इकडे लक्ष देण्यापेक्षा ना, तुम्ही निर्दोष कशा सिद्ध व्हाल ना, याच्याकडे लक्ष द्या. आता रुद्र तिथे येतो आणि गिरिजाला ती चिठ्ठी दाखवतो आणि विचारतो की हे सगळं काय आहे, कारण ज्याच्यामध्ये तिचं अक्षर असतं आणि त्यामध्ये खाली गिरिजा असंही नाव असतं. गिरिजा म्हणते, काय आहे म्हणजे? ही चिठ्ठी आहे जी मी तुमच्यासाठी लिहिली होती आणि मग ही चिठ्ठी वाचूनच तुम्ही मला मंदिरामध्ये भेटायला येणार होतात ना, असंच ठरलं होतं आपलं. म्हणूनच तर मी कड्यावर गेले होते ना तिथे. तुम्ही सुद्धा ही चिठ्ठी वाचली म्हणून तुम्ही येणार होतात ना तिथे. रुद्र म्हणतो, असं काहीच ठरलं नव्हतं, मला याबद्दल काहीच माहीत नाही. वासंती त्याला सांगते, अरे रुद्र, ही चिठ्ठी गिरिजाने तुझ्यासाठी लिहिली होती. तुला आठवतंय ना, मी तुला विचारलं होतं की तू कुठे चालला आहेस, तेव्हा तू मंदिरात जातोय असं म्हणालास. तेव्हा उर्वशी म्हणते, आली, उंदराला मांजर साक्ष, लगेच आली. आता वासंती उर्वशीचं काही न ऐकता रुद्रला सगळं पटवून देण्याचा प्रयत्न करू लागते. ती नागेश्वरला विचारते, अहो तुम्ही सुद्धा होतात ना तिथे, तुम्ही तरी काहीतरी सांगा ना. तेव्हा नागेश्वर हो असं म्हणतो, पण रुद्र म्हणतो, अहो मी तेव्हा दुसऱ्या क्लायंटला भेटायला जाणार होतो. गिरिजाला भेटायचं माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं. आता उर्वशी मुद्दाम कांगावा करते आणि गिरिजाने ही चिठ्ठी मुद्दाम प्रभाससाठी लिहिली आणि त्याला घराबाहेर बोलवून घेतलं आणि त्याला कड्यावरून ढकलून दिलं. आता ही चिठ्ठी घेऊन मी सरळ पोलिसांकडे जाते आणि त्यांना दाखवते की हा आहे पुरावा म्हणून. आता उर्वशी कांगावा करते आणि लगेच पोलिसांकडे जायची भाषा करते. तेव्हा गिरिजा म्हणते, प्रभास काका मला माझ्या वडिलांच्या ठिकाणी होते, मी त्यांना मारूच शकत नाही. उलट ते बरे व्हावे म्हणून मी देवी आईकडे साकडं घातलं होतं आणि तुम्ही माझ्यावरतीच आरोप करताय. रुद्र, विश्वास ठेवा माझ्यावरती, मी तुमच्यासाठी ही चिठ्ठी लिहिली होती. आता रुद्र खूप कन्फ्यूज होतो आणि उर्वशीचं आरोप करणं काही थांबतच नसतं. पण तितक्यात विशाखा तिथं येते आणि ती सांगते की असंच ठरलं होतं, ही चिठ्ठी गिरिजानेच रुद्रसाठी लिहिली होती. अरे, तुम्ही दोघेही कड्यावरती भेटणार आणि मग मंदिरामध्ये येणार म्हणून मी 3 तास तुमची वाट पाहत बसले होते तिथे, पण गिरिजा तुला घेऊन आलीच नाही. आता उर्वशी तिलाच ओरडते, तुला कोणी विचारलंय का गं? तेव्हा विशाखा म्हणते, पण तरीसुद्धा मी सांगते ना. अरे रुद्र, गिरिजा तुलाच भेटायला येणार होती. तुमच्यामध्ये जे भांडण झालं होतं ना, ते मिटवण्यासाठी तुम्ही दोघे कड्यावर भेटणार होतात आणि नंतर मंदिरामध्ये येणार होतात. आता उर्वशी तिलासुद्धा खोटं पाडण्याचा प्रयत्न करते. तेव्हा नागेश्वर तिच्यावरतीच ओरडतो, दीदी बस करा, पोलिसात जायची काहीच गरज नाही आहे, कारण अजून गिरिजाची मुदत संपलेली नाही आहे. त्यामुळे आमच्या शब्दाला थोडासा तरी मान द्या, कारण मुदत आम्ही वाढवून घेतली आहे आणि तुम्ही जरा या, आम्हाला बोलायचं आहे तुमच्याशी. उर्वशी आणि नागेश्वर तिथून निघून जातात. मात्र रुद्राच्या डोक्यामध्ये खूप गोंधळ उडालेला असतो. काय या सगळ्याचा अर्थ समजायचा, चिठ्ठी तिथे कुणी ठेवली हा प्रश्न त्याला पडत असतो. आता इकडे नागेश्वर प्रचंड चिडलेला असतो आणि तो उर्वशीला बोलण्यासाठी खोलीत घेऊन येतो. पण उर्वशी म्हणते, दादासाहेब तुम्ही का त्या पोरीला पाठीशी घालताय? पोलीस येऊन चांगले तिला घेऊन गेले असते ना, आपोआपच घरातून बाहेर गेली असती. नागेश्वर म्हणतो, तिला घराबाहेर काढण्यासाठी आम्हाला पोलिसांची काही गरज नाही वाटत. आम्हाला प्रभासचा खरा खुनी शोधायचा आहे ना, त्यासाठी आम्ही मुदत मागून घेतली. का केलं तुम्ही दीदी असं? आता उर्वशी असं ऐकल्यानंतर खूपच घाबरते. उर्वशी भीतीनेच मागे मागे सरकत असते आणि नागेश्वर तिला विचारतो की काय दीदी, का केलं तुम्ही हे असं?
तुम्हाला माहिती होतं ना प्रभास आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. उर्वशी तरीसुद्धा गिरिजावरतीच आरोप करत असते. हे सगळं आम्ही काहीच केलेलं नाही आहे, सगळं त्या गिरिजाने केले असंच ती सांगत असते. तेव्हा नागेश्वर म्हणतो, दीदी आम्ही आमच्या दुश्मनाला चांगलंच ओळखतो. गिरिजा आमची दुश्मन आहे. आम्ही आमच्या दुश्मनाची कुवत चांगलीच ओळखतो. गिरिजा इतकी मोठी उडी मारणार नाही, हे असं ती करूच शकत नाही. जसं आम्ही तिला ओळखतो ना तसं आम्ही तुम्हाला सुद्धा ओळखतो. तो त्याच्याकडं असणारं घुंगरू तिला दाखवतो. आता उर्वशी घाबरूनच विचारते की दादासाहेब हे काय आहे. तेव्हा नागेश्वर म्हणतो, हे तेच घुंगरू आहे तुमच्या हारातील. ज्या दिवशी प्रभासला ढकलून दिलं होतं तेव्हा ते आम्हाला कड्यावरती सापडलं. तुम्ही घातलेल्या हारामधलंच घुंगरू आहे ते. आता मला सांगा दीदी तुम्ही का असं केलं. तेव्हा उर्वशी घाबरतच मागे जाऊ लागते आणि दादासाहेब मला खरं तर तसं काही करायचं नव्हतं. उलट मी तुमच्याच कामासाठी त्याला बाहेर घेऊन गेले होते. पण तो तुमच्याबद्दल काहीही वाईट साईड बोलायला लागला आणि मग रागातच मी त्याला खाली ढकलून दिलं. तेव्हा नागेश्वर प्रचंड चिडलेला असतो आणि चक्क तिचा गळा चावळतो. आता उर्वशीचा चांगलाच दमछाक झालेला असतो. नागेश्वर म्हणतो की तुम्हाला माहिती होतं ना दीदी, तो प्रभास आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. तुम्हाला त्यावेळेस आमचा विचार नाही आला का मनामध्ये. का ढकललत तुम्ही त्याला कड्यावरून, का संपवलत. मात्र उर्वशीची चांगलीच दमछाक झालेली असते. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.